ममता बॅनर्जींच्या ताफ्यावरती जमावाचा हल्ला, गाडीवरती बूट आणि चिखलफेक. उत्तर 24 परगणा येथील हली शहर इथली घटना. आसामला पुराचा तडाखा, मृतांचा आकडा 99 वरती. 1.5 लाख नागरिक बेघर झाल्याची माहिती. जनजीवन झालं विस्कळीत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती वरळीमध्ये भाजपची तिरंगा रॅली. देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण ही राहणार उपस्थित. अमराठी रिक्षा चालकांना मराठी भाषा बंधनकारक. मराठी भाषा न आल्यास 18 ऑगस्ट पासून कारवाई होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा. नाशिकच्या दिंडोरी, कळवण, सुरगाण्यामध्ये भूकंपाचे धक्के. काही घरांच्या भिंतींना गेले तडे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. शिवसेनेकडून दिल्लीमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन. आर्मी बेस कॅम्पमध्ये 1000 पैलवानांचं रक्तदान. सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुढाकार. जनतेला गृहीत धरून नाटकं केल्यास तमाशा दाखवेन. मंत्री गणेश नाईकांचा नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटलांचा एकत्र प्रवास. मुंबई ते कोल्हापूर दोन्ही नेत्यांचा एकत्र विमान प्रवास. फडणवीस आणि जयंत पाटलांच्या एकत्र प्रवासामुळे चर्चांना आलं होतं. मुंबई गोवा महामार्गाची राज ठाकरेंकडून पाहणी. माणगाव बायपासवरती घेतला आढावा. अधिकाऱ्यांशी केली राज ठाकरेंनी चर्चा. राज ठाकरेंना कोकणच्या विकासाचा पुळका कसा आला? राज ठाकरेंनी प्रसिद्धीसाठी दौरे करू नयेत. मुंबई गोवा महामार्ग पाहणीवरून रामदास कदमांची राज ठाकरेंवर टीका. प्रशांत किशोरांबाबत राष्ट्रवादी लवकरच निर्णय घेणार. सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवार, प्रशांत किशोर यांच्यामध्ये होणार बैठक. सुप्रिया सुळेंसह शरद पवार गटाचे खासदार सोमवारी मोदींना भेटणार. महाराष्ट्रातील प्रश्नांसंदर्भात पंतप्रधानांशी करणार चर्चा. मनपा कर्मचारी धीरज परदेशींचा उपचारादरम्यान मृत्यू. सकल हिंदू समाजाकडून अहिल्यानगर बंदचं आवाहन. 3 दिवसांपूर्वी धीरज परदेशींना झाली होती मारहाण. एससी उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये परळीमध्ये सोमवारी महामोर्चा. महामोर्चाच्या प्रचारार्थ 59 जातींच्या समूहांची मोटरसायकल रॅली. आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वात निघणार महामोर्चा. वाशिमच्या शिरपूर दुचाकी स्वार थेट खड्ड्यात पडला. व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. दापोली शिवसेना शहर प्रमुख प्रसाद रेळेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल. एसटी अधिकाऱ्याला बस जाळण्याची दिली धमकी. गृहराज्यमंत्र्यांच्या नावाच्या उल्लेखामुळे आरोप प्रत्यारोपांना उधाण. महानगर गॅसच्या नावानं सायबर फसवणूक. ज्येष्ठ नागरिकाला 9,18,000चा गंडा. 2 आरोपी दहिसर पोलिसांच्या जाळ्यात. खचलेला पूल देतोय अपघाताला निमंत्रण. तिवसा तालुक्यातील वणी सुलतानपूर पूल धोकादायक. 3 वर्षांपासून नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास. प्रशासनाचं खचलेल्या पुलाकडे दुर्लक्ष. बुलढाण्यामध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त विदर्भ महामेळावा. आदिवासींच्या प्रश्नांवरती विचार मंथन. आदिवासींना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा केला प्रयत्न. समाधानकारक पावसामुळे भात लावणीची कामं पूर्ण. शेतीच्या पुढील कामांसाठी अजूनही चांगल्या पावसाची आवश्यकता. गोकुळचं म्हशीचं दूध 2 रुपयांनी महागलं. गाईच्या दूध दरामध्ये वाढ नाही. 11 ऑगस्ट पासून दरवाढ लागू. कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरला. सातारकरांचा पाणी प्रश्न मिटला. कास तलावाचे महिला नगरसेवकांनी केलं मोठी भरण. मोजतबा खामेनी यांची प्रकृती गंभीर. मोजतबा खामेनी इराणचे सर्वोच्च नेते. खामेनींच्या प्रकृतीबाबत संशयाचं वातावरण.